वा, खूपच सुंदर. हा गरम मसाल्याचा काढा आहे. मी माझा मित्र संदीपकडे आलो आहे आता सुरल्यामध्ये. आपली गोशाळा सुरल्याला आहे ना, सुरले गावामध्ये मी आलो आहे. आणि ही संदीपची आमची आई आहे. तिघं भाऊ आहेत. त्यांचे वडील मिलिटरीमध्ये चांगले ऑफिसर होते, निवृत्त झाले. अनेक वर्षी खूप चांगली शेती केली. खूप छान मुलं त्यांनी घडवले. ते आता मुलंही त्यांची लावणीसाठी बंडंगडला आलेली आहे, सुरल्यामध्ये आले. हा संदीप स्वतः नवी मुंबईत ऑफिसर आहे. त्याचा भाऊ एक नोकरी करतो, एक भाऊ शिक्षक आहे. सुट्ट्या घेऊन लावणीला आले. आज त्यांनी 20 लोकं घेतली आणि छान लावणी केली. ते भिजून थकून भागून घरी आल्यावर आईने त्यांना हे छान काढा दिलाय. हा दाखवा काढा. हा काढा आम्ही आता टेस्ट केला. अतिशय चविष्ट काढा आहे. लाडक्या भिजलेल्या मुलांसाठी कोकणातल्या सगळ्या आया शेतातून आल्या मुलांना हा देतात लावणीच्या काळामध्ये, बरोबर ना? त्यात काय काय टाकलंय जरा सगळ्यांना सांगा. एक पुरी, एक मोठी लसूण, सर्व त्यात काळी मिरी, धणे, बडेशेप, हां, लवंग, वेलची, वा, परत दालचीन, दालचिनी, आणि ते सगळं मिश्रण खोबरा, आणि ते खोबरं सगळं जाणवतंय ना? सगळं मिश्रण भाजून घ्यायचा आणि ते बारीक वाटून घ्यायचं. आणि एक लसूण आणखीन घ्यायची, हां. ती सोलून चांगली फोडून ते थोडंसं तेल टाकायचं बर बर. आणि तेच मिश्रण ओतायचं. खूप छान लागतंय. आणि काय फायदा मिळणार याचा? भिजलेल्या लोकांना आधार होतो. हो. हा, सर्दी खोकला होणार नाही. सर्दी खोकला होणार नाही. थंडवलेले येतात हां, ना, हां. गारठून येतात, थंडवलेले येतात. त्यांना गरम गरम पोटात गेल्यामुळे त्यांना जरा बरं वाटतं. कुठलंही व्यसन न करता लावणीच्या काळामध्ये तंदुरुस्त राहायचं आहे. खरं व्यसन केल्यावर तंदुरुस्त राहता येईल असं लोकांचा गैरसमज आहे. भिजून आलं की काहीतरी विचित्र प्यायला लागतं. प्यायला लागतं. पण भिजून आल्यावर हा काढा प्यायला तर मनुष्य तंदुरुस्त राहतो. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडळमधून मी सचिन शेठ. जय गोवा.